प्रोटीनयुक्त नाश्ता तयार करण्यासाठी आज मी चवळीचा मस्त असा कुरकुरीत डोसा तयार करणार आहे। तुम्ही पाहू शकता हा डोसा किती मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे। बनवायला अतिशय सोपा असा हा चवळीचा डोसा कसा बनवायचा ते आपण पाहूया। इथे मी 3 वाटी तांदूळ घेणार आहे। हा कुठलाही जाड तांदूळ जुना तुम्ही वापरू शकता। मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। त्याच वाटीने 1 वाटी आपण चवळी घेतलेली, ही गावठी चवळी आहे। याऐवजी तुम्ही पांढऱ्या चवळीचा देखील वापर करू शकता। अर्धा चमचा इथे मी मेथी घातलेली आहे आणि हे सर्व आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथे मी हे तांदूळ वगैरे धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे आपल्याला 7 ते 8 तास भिजत घालायचं आहे। 7 ते 8 तासानंतर चवळी मस्त फुलून आलेली आहे, तांदूळ देखील चांगला फुललेला आहे। याला आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटताना पाणी मात्र मी हेच वापरणार आहे। आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी वापरायचं आणि एकदम स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। इथे मी एक स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे। याच पद्धतीने बाकीचे सगळे तांदूळ आणि चवळी मी वाटून घेणार आहे। इथे सगळं पीठ तयार करून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे ह्यामध्ये चांगली हवा निर्माण होईल आणि आपलं पीठ जे आहे ते चांगलं फर्मेट होईल। रात्रभरासाठी हे पीठ आपण फर्मेट करायला ठेवून दिलं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पीठ मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे। ह्याला चांगलं एकत्र करून घेऊ। यानंतर ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित हे पीठ आपण डोसा बनवण्याकरता तयार करून घेतलेला आहे। आता तवा आपण इथे गरम करत ठेवला होता, त्यावर तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की पुसून काढायचं। यानंतर तव्यावर पाणी शिंपडायचं आणि तवा चांगला कोरडा पुसून घ्यायचा आहे। यानंतर गॅसची आच एकदम मंद करायची आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे तव्यावर। तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा गोल गोल डोसा आपण इथे तयार केलेला आहे। आता गॅसची आच आपल्याला वाढवायची आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला हा डोसा क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे। वरून तेल तूप बटर काहीही तुम्ही लावून घेऊ शकता। इथे मस्त हा डोसा तयार झालेला आहे। आता हा डोसा आपण काढून घेऊया। याच पद्धतीने आता दुसरा डोसा करताना आपल्याला तेल वापरण्याची गरज नाही आहे। पाणी शिंपडायचं, तव्याचं तापमान मेंटेन करायचं, पुसून घ्यायचा तवा आणि तव्याच्या मध्यभागी बॅटर घालून चांगला गोल गोल असा डोसा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही दुसरा डोसा पण अगदी मस्त तयार झालेला आहे। याला देखील आपण मस्त असं क्रिस्पी तयार करून घेणार आहोत। हा डोसा तुम्ही चटणीसोबत बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करू शकता। मग मस्त असा हा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। धन्यवाद।